Thank you.
गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल काही असं माझं बसलं का कसा काय सांगितलं वाटतं दोनदा काय दोनदा कसं दोनदा काय पाओगे भवानी आई मला ओढगावाई
नमोस्तुते कलावत्न्यजोधारथावतारं कलाङ्कन्तेजोदिकामोदिवक्त्रं कलानीशवादापणदारहदक्षं समाधिस्तमृतिं वदज्ञानदेव धन्यामी जन्माकडे घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचे सगुण साकार सामुद्र जगासमोर मांडणारे निष्ठावंत शांतीब्रह्म नाथबाबा पैठण निवासी संत एकनाथ महाराजांच्या भारुड प्रकरणातील निवडलेला सेवेसाठी अभंग आहे. औचित्य तसंच आहे. आई भवानीच्या या आदिश्री देवी यांच्या 22व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आजचा हा सोहळा खरं तर जिथे आम्ही सामर्थ्याने 108 पीठं कुठे 52 पीठं शास्त्रामध्ये वेगळा वेगळा उच्चार आहे पीठांचा आणि अशी अष्टाई देवी म्हणजे अष्टादी देवी म्हणजे अष्टभुजांनी परिपूर्ण असणारी अष्टादी देवीचं सामर्थ्यवंत मंदिर आणि अशा या आई भवानीच्या दारामध्ये अशा या देवीच्या दारामध्ये थाटलेला हा नामचिंतनाचा गेली 22 वर्ष नामस्मरण सोहळा वर्धापन दिनानिमित्त चालू असलेला हा कीर्तन सोहळा त्याच निमित्ताने एका सासरवार्षिक व्यक्तिमत्वाने आई भवानीकडे केलेले व्यक्तिमत्व आनंदित किंवा सासरवार्षिक असणारं हे कौतुक नागवा फार कौतुकाने सांगतात. आता भारुड या शब्दामध्येच अर्थ आहे जे भावांवर आरूढ आहे अर्थात एखादा प्रासंगिक भाव घ्यावा किंवा एखादं कुठलं तरी उदाहरण घ्यावं त्याला विनोदात्मक दृष्टिकोन देऊन ते जगासमोर पटेलाच्या दृष्टिकोनातून मांडावं पण त्यातलं अध्यात्म सार जगाला पटवून सांगण्याचा प्रयत्न नागबाबा करतात. कारण नागबाबांना ज्ञात असावं कदाचित ही माणसं बाह्य दृष्टीने परमात्म्याकडे बघणारी आहेत यांना अवलेखही तसाच लागतो किंवा समाजाला परमात्मा पटवून द्यायचा असेल तर थोडंसं विनोदात्मक आवरण लागतं. म्हणून नागबाबा या अभंगामध्ये या भारुडामध्ये एखादी सासरवाशीन बाई जगाच्या मालकिनीकडे आपली व्यथा मांडतीये आणि जगाची मालकीन तिला कशा प्रकारे मदत करते याचं चिंतन करणारा अभंग आहे. अगदी गोड सामर्थ्याने सुंदर असणारं नियोजन सुंदर काळकरी गोड गायनाचार्य नामवंत कीर्तनकार गायक वादक उपस्थित सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये थाटलेला हा नामचिंतनाचा अट्टहास खरं तर भाग्यवान मंडळी आहोत आम्ही. आई भवानीचं नामचिंतन आम्हाला आमच्या मुखातनं घ्यायचं सामर्थ्य मिळत आहे. तुकोबाराय फार गोड सांगतात आम्ही कोण आहे विठ्ठला तुका म्हणे माझं बोलविता देव आपुलिया बरे नाही मी बोलत असं का कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. आम्ही नसतोच जगाच्या मालकाची कृपा असावी तेव्हा कुठे ते वावरतो. माऊलींचं फार गोड वक्तव्य आहे. मी तुझ्या दारी आल्यावर कळतो मला कोण आहे हे या ज्ञानभक्ती सहज बघतोय एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुझ्या दारी आल्यावर कळलं मी कोण आहे मी कोण आहे कळल्यावर कळलं तू कोण आहेस तू कोण आहेस कळल्यावर कळलं मी नाहीच आहे मी अवतार आहे तुझा अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराजा कैवल्य तेज सेवती साधू संत म्हणविला माझा मी तुझा अवतार आहे परमात्मा. हे बोलणारे ज्ञानियांचं ज्ञानी आहे. मग तुम्ही आम्ही विचार करावा आम्ही आहोत तरी कोण नेमकं हे चाललंय तरी कशामुळे हे समजून घेण्यासाठी आजचा अभंग समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून नागबाबा सांगतात जो चाललाय तो फक्त सासरवास आहे सत्य काही राहिलंच नाही विठ्ठला. भगवंत सांगतात जे काही आयुष्यात चाललंय वेशोदिकतरस्तेशा व्यक्तासक्त चेतसा अव्यक्त आहे गती दुःखम देहवधवीर लागते. तुझ्या नामस्मरणाशिवाय व्यतीत केलेलं आयुष्य हे अगदीच कलंकित आहे. याला कसल्याच प्रकारचा अर्थ नाहीये आणि असं अनर्थ आयुष्य जगण्यापेक्षा माझी तुझ्याकडे विनवणी आहे की हा जो आयुष्यामध्ये त्रास चालू आहे याची मात्र तू सामर्थ्याने मुक्तता करून मला दे आणि हे करावयाचं असेल तर आई भवानीच का
मग विठ्ठलालाच म्हणायचं ना की काय होतं माय माऊल्या, तुम्ही अनुभवाच्या आहात म्हणून तुम्हाला विचारते. बापाला सांगायला सोपं जातं का आईला सांगायला सोपं जातं? आईला सांगायला सोपं. आई जरा अशी नाही का प्रेमळ असते, सगळं पदरात घेते. बाप कसा जरा निष्ठुर असतो ना, त्याला राग आल्यावर कंट्रोल होत नाही, दिन एखादा धडका. त्याच्यापेक्षा आपण आईला सांगितलेलं परवडतं. मग आईला सांगायचं, आई जरा प्रेमळ असते. मी नाही म्हणत बरं, मी कशाला म्हणावं. नामदेवरायांची बायको राजाई हा श्रीमंत घरची पोरगी. त्यांच्या माहेरपणाचा विचार करायला गेलं तर 450 किलोचा पलंग त्यांना फक्त झोपायला होता. 4.5 क्विंटलचा पलंग झोपायला, एवढ्या जागीरदार बापाची पोरगी ती. नामदेवरायांच्या घरी पण श्रीमंती होतीच, दामोशेटांचा मुलगा आहेत नामदेवराय. पण इथं आल्यानंतर आपल्या नवऱ्याचं भक्तिप्रेम बघून यांना काही फारसं योग्य वाटत. त्यांनी आपलं म्हटले विठ्ठलापर्यंत माझा वशिला पोचेल न पोचेल म्हणून त्यांनी रखमाबाईला सांगितलं. त्यांनी विनवणी आधी रखमाबाईकडे केली. राजाई रखमाबाईला म्हणतात, आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, विडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी विडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी विडा झाला नामा, विडा झाला नामा, विडा झाला नामा तुम्हा पायी. आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, विठ्ठला आहे रखमाबाई, रखमाबाई आहे रखमाबाई, रखमाबाई आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, विडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी विडा झाला नामा तुम्हा पायी. आधी होती सावंतारी आली आलो भिक्षेवरी, आली होती सावंतारी आली आलो भिक्षेवरी आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, विडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी विडा झाला नामा, विडा झाला नामा तुम्हा पायी. आयुष्य वेडवून घेतलं होतं मी, काहीच राहिलं नाही म्हणून तुम्हाला सांगते. सांगायला जरा आईला सोपं जातं. सासरवास असो, दुःख असो किंवा सुख असतो, आईकडे जरा मोठं मन असतं. आता किती मोठं म्हणावं म्हणा महाराज आमच्या आईचं. पुंडलिकाने मायबापाच्या कमरात लाथ घालून दारात पडलं तरी सुद्धा आईला वाईट नाही वाटलं. बापाने विचारलं बायकोला, का ग रक्ताचं दूध करून पाजलंस याला, प्रत्येक मंदिराची पायरी याच्या सुखासाठी जिजवलीस, प्रत्येक व्रतवैकल्य याच्या सामर्थ्यासाठी केलीस, याच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य त्यागलंस. अगं एवढं करून तुझ्या पदरात काय भेटलं? तुझ्या प्रेमाच्या बदल्यात कमरेत लाथ घालून दारात पाडलं. तरी पुंडलिकाची बाई म्हणली, जाऊ द्या ना, लहान होता मांडीवर घ्यायचे तेव्हा लाथा मारायचाच की. आता मारल्या म्हणून काय झालं, आताच्या आणि तेव्हाच्या सारख्याच समजायच्या. बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ते खोटं नाही. तेव्हाच्या लाथा अज्ञानी होत्या, आत्ताच्या लाथा जाणीवपूर्वक मारल्या. तेव्हाच्या लाथा कळत नव्हत्या म्हणून मारल्या गेल्या होत्या. आत्ताच्या लाथा बायकोचं प्रेम सिद्ध करायला तुझ्या प्रेमाला मारल्यात. एवढं तुला कळत नाही का? आई म्हणली कळतं सगळंच हो, पण वळत नाही. पोटचं आहे रे, रक्ताचं दूध करून पाजलं, त्याला नाळ तोडून वाढवलं, त्याला याच हाताने खाऊ घातलं, याच हाताला धरून त्याला चालायला शिकवलं, त्याला आशीर्वादच द्यावा. माय तिलाच म्हणायचं, लेकरानं स्वीकारावं, दुत्कारावं, प्रेमाने वागवावं किंवा मारावं. आईनं कुठल्याही परिस्थितीमध्ये लेकराला पदरातच घ्यावं इतकं मोठं म्हणजेच तिला माय म्हणावं. आई कुठं कोपत असते का? पण आमचे दृष्टिकोन विचित्र आहेत दादा. मी साधं विचारतो तुम्हाला, चला घरातला बाप कळला नाही, त्याला पंढरीचा बाप कुठल्या तोंडाने समजून सांगायचा? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला या देवीतली माय कशी समजून सांगायची बरं? दृष्टिकोनच विचित्र आहे हो. 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव बसवायचाच कशाला? देव काही हट्ट नाही करत, मला बसव, मला बसव, नाही नाही मला बसवत, असं नाही देव करत आहे. देव काही कोपत वगैरे कधीच नाही. नवल वाटतं मला तुमच्या परमार्थाचं. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी पोकळ, देवी कोपते म्हणा, पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा नाही, आधी सांगणाराच हाना, पुन्हा ऐकणारा हाना. माऊली म्हणतात, जयाचे आही धड नाही तयाचे परित्र पुससी काही. पुन्हा माऊलींचंच वर्णन आहे, द्वैताची झाडणी गुरु बिन ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल नाही. तुकोबाराय म्हणतात, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. हा कसला परमार्थ झाला? तुका म्हणे तैसे आंधळे हे जण गेले विसरून. नजर साफ नाही, तुम्हाला देवी काय करणार? तुम्हाला बाई कधी पावित्र्यानं बघता आली नाही, तुम्हाला देवी काय करणार? अवघड आहे लोकांचं. सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतो, तेवढं कशाला सोडतो, तेवढं मी खात जा.
बघतो बाकीचे डोळे झाकतो. नाही तो खामी बघत नाही, तो खामी बघत नाही, असं करतो का ते? काय अनलॉजिकल परमार्थ नवल आहे बाबा लोकांचं. कमाल वाटते मला. नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध, बाबाच्या कमरेत लातात, देव भेटला नाही, तो बाप ठोकला. तो का म्हणे चित्त करारी निर्मळ येऊनी गोपाळ आहे ते. आणि आता परिस्थिती अशी झाली आहे, देवाला मानणारा माणूस मूर्ख आहे आणि देवाला न मानणारा माणूस शहाणा आहे. तुम्ही शॉर्ट्स घातले तर तुमच्याकडे कोणी बघणार नाही, पण तुम्ही धोतर घालून जर एअरपोर्टवर गेला अख्खं एअरपोर्ट तुमच्याकडे बघणार आहे. का? कारण लोकांना दृष्टिकोन एकदम अनलॉजिकल आहे. म्हणजे तुम्ही गंध नाही लावला तर काही हरकत नाही, पण लावला की 4 माणसं बघितल्याशिवाय. म्हणजे हे कलियुग असं आहे. चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात की ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे की खोटं आहे? तुम्हाला कळतं आहे ना? हा मग अशा मड्याला बसल्यासारखी बसू नका. काहीतरी हसू आलं हसा, रडू वाटलं रडा, टाळी वाजू वाटली वाजवा. तुम्ही लय भारी बसलात. तू बोल मी आहे, तू बोल. मी बसलो आहे, तू बोल. मी ऐकतो आहे, तू बोल. मी येत नाही कुणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. बघतोय कशी करती, बोल. असं नका करू. तुला आनंद. मला एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. स्वतःच्या मुलीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो. स्वतःच्या मुलीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता. पोटची असतं ना तुमच्या, रक्ताची असते. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक करणार नाही, त्या दिवशी जगाचा मालक तुमच्या दारी आल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून सुद्धा काही धटकुल्यांनी टाळी वाजवलीच नाही. अवघड काही नाही. ते मुद्दाम ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, आपल्याला ज्ञान शिकवत होती, येड्यात काढीत होती, अख्खा मंडप टाळ्या वाजत होता, पट्ट्या निसता उभा होता. नसतं रे दादा. अरोगन्स करावा, ॲटिट्यूड करावा असं काही नाही बघा आपल्याकडे. 2 पुस्तकं जास्त शिकलो म्हणजे ज्ञानेश्वरी कळली असं होत नाही, किंवा 2 ओव्या पाठ झाल्या म्हणून ज्ञानोबराय कळले असंही होत नाही. हे बघा, डिग्र्यांचाच विचार करायला गेलात ना तर जे ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आहे हे तुम्हाला आजही पुस्तकात सापडणार नाही. सातुचेनी सांडसे खंडीजपै पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. बायोलॉजिकल सूत्र, केमिस्ट्रिकल सूत्र आजही ज्ञानेश्वरीमध्ये बघायला भेटतील तुम्हाला. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहीत आहे, मला सांगायची गरज वाटत नाही. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात उदकाचेनी आवेशे प्रकटले तेज लखलखीत दिसे तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेशे म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार हे ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी वयाच्या 16व्या वर्षी सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी. ही अध्यात्मिकता आहे. पण झालंय काय, 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होत आहे. आम्हाला ज्ञानेश्वरी जरा जड जाती आहे, हरकत नाही. आजकालच्या शिकल्या सवरलेल्या आमच्यासारख्या लेकरांना विचारलं का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, वेल सेटल्ड आहात, पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना, काकडा करताना किंवा पारायण करताना दिसलं नाही. आजकालची पिढी आम्हाला सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात वावगं नाही, माहित आहे? तो प्रारब्धाचा भाग आहे. देव कुणालाही आवडत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली. म्हणूनही शब्द लक्षात घ्या, म्हणूनही देव इथे लक्षात घ्या. जर सामर्थ्य आहे तरच, नाही तर म्हणून जन्मोजन्मी आम्ही. तेव्हा शब्द लक्षात घेताय, तेव्हा उगत झालं. माऊली म्हणतात जसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं. वर याचा अर्थ आशीर्वाद, कृपांकित करावं. देव कधी कृपांकित करतो? माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. वडिलांकडे मिरासी कधी असेल? जन्मोजन्मी आम्ही. हे पिढीजात चालावं लागतं. इट इज जनरेटिक जनरेशन. इट इज सायंटिफिकली जनरेटिक जनरेशन. आनुवंशिकता. उगच परमार्थ पदरात पडत, उगच देव आवडत, उगच ज्ञानेश्वरी वाचाविषयी वाटत, त्याला प्रारब्ध फार प्रबळ लागतं. म्हणून तुम्हाला देव आवडत नाही यात वावगं नाही, काही फरकही नाही. तुम्हाला देव आवडत नाही यात नवल नाही. पण बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुम्हाला नाकारेल हे जग तुम्हाला स्वीकारणारच नाही, कारण देव स्वीकारतोय म्हणून चाललंय. कोण आहे तो परमात्मा? कोण ही आई भवानी? शरीरामध्ये असणारी कुंडलिनी शक्ती म्हणजे आदिशक्ती आहे. आता कुंडलिनी शक्ती माहित आहे का? कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याशिवाय समाधी लागत
ज्ञानोबारायांची जी समाधी आहे म्हणजे योगी जे समाधी लावतात ज्यांना कर्मा जन्म मृत्यूचं बंधन नाही, सोप्या भाषेत शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, किडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे. 3.5 वेळे व्यवस्थित कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देटापासून षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लागते. काही नाही, हरिमुखे म्हणा. एवढं केलं तरी तुम्हाला तेवढं उगा भानगडीत नका पडू बाबांनो. काहीतरी आपलं नाही समजलं तर सोडून द्यायचं. चिंता करायची, योगयाग विधी, वायाची उपाधी कळलं नाही तर काही हरकत नाही. चहुवेदी जाणं, साही शास्त्री कारण, अटराही पुराण हरिसेच गाते. मग तुम्ही योगी होऊन जे पुण्य मिळणार आहे, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना त्यानेही तेवढंच मिळणार आहे. म्हणून तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा, एवढं केलं तरी पुरेसं आहे. माळ घाला. अरे तुम्हाला कोकणात जरा अवघडच आहे, कारण आमच्याकडे कसं शेती आहे ना भरपूर, कामाला खायला प्यायला, तसं तुमचा जरा मेन उदरनिर्वाह जरा वेगळा आहे. पण प्रयत्न करा. 1 महिना कमी तिखट, कमी तेल, कमी मिठाचं खाऊन बघा. आधी ट्राय करा, लगेच घालू नका, लगेच उत्साह. ती पुन्हा काढली की घालणाऱ्याच्या मस्त की पाप लागते. त्याच्यामुळे आधी ट्राय करा. 1 महिना कमी तिखट, कमी तेल, कमी मिठाचं खाऊन बघा. आरोग्यही चांगलं राहील, बुद्धी सुद्धा शांत राहील. जे हाय टेम्पर आहे मेंटेन राहील. जो राग नाकाच्या शंड्यावर आहे येणार. शुद्ध आहार असावा, युक्त आहार विहार नियम. ही जी तर्री खाता का तुम्ही? सजनी रस्सा रस्सा वाढ, ह्या रश्याने काटा काढलाय जिंदगीचा. हे जे काही एवढं हाय टेम्पर आहे ना आयुष्यात हे. आणि मी कशाला सांगू बाबांनो, डॉक्टरांना विचारा. शरीरासाठी सुद्धा पूरक आहार योग्य आहे. पण मी नाही म्हणत. भगवंत सांगतात अहम वैष्णव भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमण्यम चतुर्विध. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मीच आहे. पंचमहाभूत मी, अणुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. तू नाकारशील तरी कुठल्या बेससवर मला? मग पचवणारा जर परमात्मा आहे तर देव चुकीचं पचवून घेत. मग ते कर्मही नाही आणि अन्नही. माणसाचं कर्मही योग्य असावं आणि अन्नही. माणसाची संगत आणि पंगत दोन्ही चांगली असावी. संगतीला सुद्धा त्याच्याच बसा जो स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी कोणाचा जीव घेत नाही, आणि पंक्तीलाही त्याच्याच बसा जो स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचं वाटूळ चिंतित नाही. अशा 2 व्यवस्थित गोष्टी केल्या तू केला. तुम्हाला एक सांगू, तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजव. म्हणजे एक सुरू करायचं होतं की टाळी न झाली. आली आमच्या गावात धर, बोलली का धर, टाळी पाहिजे धर घे, धर धर घे, धर धर धर, अशी टाळी आहे तुमची. नका ना असं करू. असं नाही कर बरं. काय बरं मी काही वाटोळं केलंय तुमचं? नाही नाही, मला सांगायचं तसं काही झालंय का? तुम्हाला धरून वगैरे आणलंय का? बळजुबरीने आणलंय का? 200 दिलेत का यायला? ते 5-6 महिन्यापूर्वी काय पण दुनिया आली. कसा बरं माझा शिकवायचा? यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कोणासाठी आम्ही? अरे काय यांना कशी देवी शिकवायची? अवघडच आहे नाही का? अवघड आहे आमच्याकडे झेंडा वंदनाला झेंडा योग्य माणसाच्या हाताने फडकवला जात. फक्त तो सत्ताधीश असावा, पैसेवाला असावा किंवा खुर्चीवरला असावा, त्याच्या हातानेच आम्ही तिरंगे फडकतो. खरंच तुमच्या आमच्यासारख्याला तिरंग्याची किंमत आहे का? काही नाही हो. आम्हाला काही नाही. आम्हाला फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गलगल झाली. हे देश वगैरे काही नाही तुम्हाला. काही नाही. हे देव देश धर्म आपल्याला काय फुटकळ आहे सगळं. आपण काय तत्वाडी ना तुम्ही ना मी, काही नाही आपल्याला तिरंग्याची किंमत. तिरंग्याची किंमत त्यांना विचारा ज्यांनी पोटचा गोळा स्वराज्यासाठी या मातीसाठी दिला. हे त्यांना विचारा की काय किंमत आहे त्या देशाची, काय किंमत आहे त्या धर्माची. जर तुम्हाला तिरंगे फडकवायचेच ना तर या बहिणीचं एक वाक्य नक्की घ्या. जमलं तर एवढा बदल करा, तिरंगा त्याच्याच हाताने फडकावा ज्यानं स्वतःचं आयुष्य त्या देशासाठी अर्पण केले. त्याच्या कुटुंबाच्या हाताने तिरंगे फडकावा. त्या कुटुंबाला माहित आहे त्या तिरंग्याची किंमत काय. तुम्हाला आम्हाला काही नाही बघ. काही आपल्याला देशाचं देवाचं काही देणं नाही. आपल्याला आपलं डेरगं भरलं विषय काही नाही. आपण परमार्थ तरी कुठं नाही धड करतो मला सांगा बरं.
आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्क्यावर नाही. कळलं त्याला कळलं. आपण काही शहाणी माणसं आहे रे. अवघड आहे आपलं. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं. भूत आहेस तू. प्रॅक्टिकली पण विचार करत जा ना जरा. अशी महाराजांच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको काय बोंबलायला गेली असती होय रे जगाने. मी कशाला म्हणू बाबा. नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. तुम्हाला माय लेख म्हणून सांगते. ते उपास तापासाच्या भानगडीत पडत जाऊ नका. हाडाची काढ झाली तुमच्या. माझ्याकडे बघू नका. माझी कीर्तनानं झाले. मी खाते जीवाला. हा मी पहिल्यापासून अशीच आहे. ते मला बायका तोंडावर म्हणतात टीव्हीत लई चांगली दिसती, समोर लई किरकोळ आहे. अगं ती टीव्ही आहे. तिथं बऱ्यापैकी खोटं असतं. माझं तर जेवढं काही सोशलवर आहे सगळं खोटं आहे. एक तर फर्स्टली माझं कुठलं अकाउंटच नाही तरी सुद्धा जेवढं काही टाकलेलं असतंय वयापासून जन्मतारखेपासून सगळं काही खोटं. आणि हे जगच असं आहे बघा. इथे ॲडव्हर्टाइजमेंटचा जमाना आहे. इथे देव सुद्धा प्रसिद्धीवर आहे. ज्या देवाची प्रसिद्धी जास्त त्या देवाला गर्दी हो की नाही. असंच आहे. कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचं. हे मला एखादा ग्रंथच सांगा तुम्ही हिंदू धर्मातला. लिहिलं होतं का कुठे. ज्ञानेश्वरीची ओवी आहे का. नाही लावला मोती तर नरकात जाशील असं पाहुणी म्हणलं होतं का कुठं. तरी सुद्धा 90% महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो. बिकॉज ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. 2 महिने आधीपासून जाहिरात असते. उठा उठा दिवाळी आली, मोती सणाची वेळ झाली. मोतीवर आहे दिवाळी. अरे दिवाळीचा अनुभवायची आहे ना तुम्हाला. कधीतरी काकड्याला या. तुम्हाला दिवाळी अनुभवायची ना. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, आम्हा नित्य दीपवाळी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामाची विठावे उगाळी. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, आम्हा नित्य दीपवाळी. विठुराज नामा, विठुराज नामाची विठावे उगाळी. ही दिवाळी आहे. दसरा दिवाळी तुझ्या मासण सखे संभरण भेटतील. झाले रामराज्य काय उणे आमासी धरणी तरी पिके गाई ओळील्या म्हशी. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी दोरिता कांडिता चिरिता. काय होतं रामकृष्ण शिव विठ्ठल म्हणून. सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी. किती संकट वाटायला हवी, किती दुःख पदरात पडावं, किती त्रास व्हावा, जवळच्या लोकांनी द्यावा, अपेक्षा भंग व्हाव्या आणि मुखात आमच्या त्याचं नाव असावं. प्रत्येक दुःखाला सुखात बदलायचं सामर्थ्य मनगटात येतं फक्त विठेवरच्या मालकाचा हात मस्तकावर असावा. काय व्हायला पाहिजे. देव पहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो. अजून काय द्यावं देवाने सांगा ना. नोहे सारिता निराळे लवण मिळविता. अजून काय द्यावं देवाने. आम्हातया परस्परे एका नामाचीच अंतरे. अजून काय द्यावं देवाने. पण झालं काय. आमचा सासरा फारच त्रास द्यायला लागला. सासरवास म्हणजे फक्त बायकांनाच आहे असं नाही. तुम्ही आम्ही सगळेजण सासरवासात आहे. मोह माया वासनाची चिटकली आहे तो सगळ्यात मोठा सासरवास. आता मग आम्ही काय केलं. विठ्ठल ऐकेल की नाही, तिथपर्यंत वशीला जाईल की नाही म्हणून आम्ही पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावी का कुलती. वेगळ्या नावात हरी माझा दिनाचली हरी. वेगळ्या नावात हरी अनावात 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 हरी. माझ्या दिनाचे विठ्ठली, माझ्या दिनाचे विठ्ठली. वेगळ्या नावात, वेगळ्या नावात, वेगळ्या नावात हरी अनावात हरी. 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 आम्ही विनंती केला की राही रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया दया. सेजे हलवूनी जागे करा देवराया. आम्ही तिला म्हटलं बाई सत्वर. सत्वर म्हणजे लवकर. आता एक सासरवाशीन बाई आहे. तुमच्या गावाशेजारी काही नदी वगैरे आहे का. नदी आहे का. नदी आहे का. नदीला पाणी आहे का. पाणी मरल इतकं आहे का. मेलं पाहिजे तर नदीला मजा आहे महाराज. बरं ठीक आहे. थोडंच आहे. मग ती काय झालं की सासरवाशीन बाई आपली नदीवर धुणं धुवायला गेली. हातांना घरचं तोंडानं गावचं असं धुणं धुत होते. शहाण्याला कळलं महाराज.
खरं सांगू का, विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. कीर्तन झाल्यावर एक हसत होता, म्हटलं झालं आता का हसता? ते म्हणणार ताई सुरुवातीचा विनोद आता कळलं, मजा नाही रे असं. आता 5G निघाला की रे असं काय करता, थोडं तरी इन्स्टंट केलं पाहिजे. आणि लोकांना इन्स्टंट फार आवडतं. लोकांना देव सुद्धा पिझ्झा वाटतो. ऑर्डर केला की अर्धा तासात भेटायला पाहिजे, विथ एक्स्ट्रा चीज दे देतो. मंतुनी नवनीता तैसे हे अनंता माया व्यर्थ कथा सांडली मार्ग. चुकीच्या मार्गाने जाऊन कुठं देव मिळत असतो काय? अवघड आहे लोकांचं, मात्र इतकं अवघड आहे लोकांचं. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं तरी झाड वाढत नाही ताई. ते नाही रे दादा, असं नाही वाढणार झाड. ते वेळ द्यावा. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी नाहीच जमत आहे. आज माळ घातली, उद्या महाराजां, परवा पाकिट, शक्यच नाही. त्याला घासावीच लागते. मी कीर्तन करते त्याला 19 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या, 24चीच आहे मी. 2000चा जन्म आहे माझा. पण मी कीर्तन वयाच्या 5व्या वर्ष पहिलं केलं. त्यात काही नवल नाही. माझा बाप माळकरी. सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही माझ्या बापाला. आयुष्य माझ्या बापानं भजनातच घालवलं. माझा आजा पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. आमच्या घरात भजनाशिवाय दुसरं कधी काही घडलं नाही. म्हणून पात्रता नसताना परमात्म्याने व्यासपीठ कृपा त्यांची आमच्यावर झाली, म्हणून कुठे परमार्थ थोडाफार आवडायला लागला. कळावा एवढी लायकी नाहीच आहे आपली, आवडायला लागला. हे लक्षात घ्या. पुढच्याच पिढीला नावं ठेवायचं नाही. आता ही मागची जनरेशन कसं होतं, पुढच्या आता फक्त माणसं म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अहो पण का गेली? बिडी फुकू फुकू तुमची थोबाडं आत गेली म्हणून पोरं वाया गेली. दादा उगाच पुढे गेले असं काय करता? हा, मारुतीच्या वट्ट्यावर बसून पत्ते चालता तुम्ही. हा, ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवता तुम्ही. तुम्ही गुणाचे असं कसं रे दादा? हा, तुम्ही व्यसन करता, पोरं वाया गेली असं म्हणणं कितपत योग्य आहे हो दादा? आता या म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसल्या बसल्या, आजकालच्या का पोरी आहेत का, यांना काय लाज आहेत? आमच्या जमान्यात नव्हतं माया असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, यांना काय झळ आहे? सगळं खरं. करती काय? मिसरी चुळती. आता हिच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. आम्ही काय म्हणलो का? हा, असं कसं हो? असं नाही ना चालत दादा. ठीक आहे ना, धन्य माता पिता, थोडं परमार्थ घरात लागतो ना ग माय. असं नाही चालत. पुढच्याच पिढीला कितीपर्यंत नावं ठेवणार? आणि शेवटी आजची पिढी खरंच चांगली आहे. तुम्ही हो म्हणा किंवा नाही, आज 90% महाराष्ट्रातले सत्ते तरुणांच्या जीवावर आहे. पंक्ती वाढण्यापासून, पत्रवाड्या उचलण्यापासून, मंदिरं साफ करण्यापासून, टाळ घेण्यापासून सगळं पोरं करतात. तरी तुम्ही पोरांना नावं ठेवता. बरं, शिवजयंती कोणाच्या जीवावर? पोरांच्या जीवावर. बाकी सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या कोणाच्या जीवावर? पोरांच्या जीवावर. अरे तरी पोरं वाईट. 100तला एखादा चुकला म्हणून 99 वाईट, असं कसं रे दादा? आजही आमच्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला मानणारं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली, तो तिचा गैरफायदा न घेता तिला तिच्या आई वडिलापर्यंत सुरक्षित पोहोचवणार एवढा विश्वास आमच्या पोरांवर आमचा आहे. चांगले संस्कार आहेत. शेवटी शिवरायांच्या विचारावर वाढलेली लेकरं आहेत आम्ही. पटकन वाया जात, पण संगत चुकते एवढं मात्र, आदर्श चुकतात एवढं मात्र. आम्ही काय इन्फ्लुएन्स फार पटकन होतो. एखाद्या हिरोने पिक्चर काढला आणि त्याने म्हटला रामाचं असं का, कृष्णाचं तसं का, मग पिंडीवर दूध नाही व्हायचं, मग विठ्ठलाला हार नाही घालायचा, मग त्याचा वापर, मग हे आमच्या डोक्यात बसतं. आता मी तुम्हाला एक तुमचं मैत्रीण बहीण म्हणून सांगते, जो व्यक्ती आपल्याला राम शिकवतो तो त्या लायकीचा आहे का हे नक्की बघायचं. जे हिरो पिक्चर काढून आपल्याला इन्फ्लुएन्स करून आपल्याला आपल्या धर्मापासून बाजूला न्यायचा प्रयत्न करतात, त्यांची जीवनशैली बघा. त्यांचं रेग्युलर लाईफ काय आहे, त्यांचा आहार काय आहे. वर्षात 4 लग्न करणारी जन्माला ती तुम्हाला राम शिकवणार आहेत का? तुम्हाला कृष्ण शिकवणार आहेत का? आदर्श बदला. एखादी फिल्म, एखादी वेब सिरीज बघून संप्रदायाविषयी, देवांविषयी बोलायचं काय डोक्यात ठेवायचं पोरांनो? यांना एवढंच पाहिजे. आणि तेवढं जर केलं तर विषय काहीच नाही राहिलं. कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागेल, विचारावं लागेल, जहापना थोडा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. पोकळ बांबूचे ठोके बसतील, कीर्तन व्हायचे नाही तुमच्या गावात. हे डोक्यात ठेवा. थिंक अबाउट इट. कधीतरी विचार करा, धर्मावर आपली पोट भाजणारी ही चुकीची,
आणि आपल्या धर्मावर विश्वास न ठेवणारीही, हे यामधलं फरक थोडंसं समजून घ्या. आपल्याला कोणाचं चांगलं म्हणायचं नाहीये, पण आपल्याला आपला परमात्मा सोडायचा नाही. भला मोठा बंगला असावा, पाठीमागे पुढे माणसं फिरत असावी, दारात गाड्या असाव्या, तरी सुद्धा गळ्यात माळ असावी, दारात तुळस असावी आणि मुखात हरिपाठ असावा, तर वैष्णव आहे. कधी काहीही, किती संपत्ती आली, कितीही ऍटमॉस्फिअर बदललं, अरे बुद्धी आपल्या हातात आहे ना, असं काय करतात आता? तुका कुणीतरी बोललं म्हणून आपण करावं असं तुका म्हणे, सत्य कर्मा व्हावे. आणि ते सत्य एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बाकी सगळा जगत भास आहे, तनाजनशन आहे, कल्पना आहे. कल्पनेची बाधा न हो. ही संत मंडळी, सगळ्यात मोठा सासरवास याचाच आहे, त्याचं नाव दंभ आहे, तो आपला सासरा आहे. काय नाव आहे आपल्या सासऱ्याचं? दंभ. दंभ म्हणजे असत्य, द्वैत, कल्पना. हा दंभ टाळायचा असेल तर देवाच्या नामाशिवाय पर्याय. कारण इथं आल्याशिवाय सत्य कळत, इथं आल्यावर कळलं. उठा जागी भागी आता स्मरण करा पंढरीनाथ, भागचरणी ठेवी माझा, सुख विद्या माझा. जगदोगी जगदोगी झाले लाल बोलती, जगदोगी जगदोगी झाले लाल बोलती, उठाची माय बाप कैसी लागली झोपा, उठाची माय बाप कैसी लागली झोपा. उजर जावनिया एवढीच स्वाती ठेवा, उजर जावनिया एवढीच स्वाती ठेवा, एवढीच स्वाती. आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे भागीन जागा, आता जागा रे भागीन जागा, आता जागा रे भागीन. चोर म्हणजे काय? काय झोपलाय तोपर्यंत चुकून पडा. चोर निघल्या निघल्या नाय दोन्ही भाग, चोर निघल्या निघल्या नाय दोन्ही भाग. आता चला आता चला आता चला आता जागा रे भागीन जागा, आता जागा रे भागीन जागा, आता जागा रे भागीन जागा, कधी जागतो? सावध झालो सावध झालो, हरीच्या आलो. इथं आल्याशिवाय जागता येत नाही. मग हा दंभ नावा सासरा फार त्रास देतो बाबा. हा दंभ गावाला गेला तोपर्यंत मारून टाकायचा. मग काय, ती सासरवाशीन बाई नदीवर धुणत होतीये, धुता धुता घरानं शेजारच्या बाईला सांगतीये, काय सांगू, असा सासू अशी सासरा, असं काय 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 काय, रडतीये रडतीये रडतीये. बाई म्हणे, रडू नको माया, कशाला काळजी करतेस? नाही म्हणे, आता आता सहन होत नाही. आता एकदा धुणं धुवून झालं की बादली पण नदीत आणि मी पण नदीतच. शेजारची बाई म्हणली, माय आत्महत्येसारखं महापातक दुसरं, सगळ्यात मोठं महापाप आहे आत्महत्या. आयुष्यात मरायचा विचार कधी करायचा? हे बघा, मरणं हे भगवंतावर अविश्वास दाखवल्यासारखं आहे. आणि प्रत्येक संकटाला तोंड देऊन सामर्थ्याने जगणं हे माझा विठ्ठलावरचा विश्वास असणाऱ्याचं प्रतीक आहे. मरायचा विचार करायचा नाही बाबा, कशाला मरायचं? मग म्हणे, मरावं नाही तर काय करावं, फार त्रास होतोय. तू कशाला मरतेस? इकडे सांगते, कांद्या इकडं. तुम्हाला पण होत असेल ना त्रास, कांद्या इकडं. मी सांगते ना तुम्हाला काय करायचं, कान घेऊन ऐका. यांना नाही ऐकू गेलं पाहिजे, तुम्हीच ऐका फक्त. हा ऐका. तू कशाला मरतेस? काय करू? तू नको मरू. काय करू? त्यांना मार. त्रास देतात त्यांना मार ना, तू कशाला मरतेस? म्हणली, मी बाई मच मारेन.
पण मी मारल्यावर मी सुखानं जगली पाहिजे ना. माझी अवस्था पहिली माझी ववी ग येरवाड्याच्या जलद ग, दुसऱ्या माझ्या ववीला जमानत कुणी देणार, तिसरी मला आठवण ग दुसऱ्या कशा कशा जुळवल्या ग. एवढंच जमलं मला, त्याच्या पलीकडे काही आठवलं नाही. चला म्हणे मग आता म्हणे मारायचं म्हणजे तसं. ते काय झालंय, अगदी सुंदर वैभववाडीच्या प्रांगणामध्ये आई भवानीचं मंदिर आहे. देवीचं स्थान पण नाही. अगे बापाने नाही ऐकलं म्हणून काय झालं, माय ऐकल्याशिवाय. जा त्या देवीच्या मंदिरात, खरं नारायणाने ओटी भरते आई भवानीची आणि तिला सांग तुझं दुःख. विश्वास देते ही माय तुझ्या दुःखाला सुखात बदलल्याशिवाय राहणार नाही. तिच्या पदरात सांग काय सांगायचं ते. आणि मग ती सासू शिंबाई म्हणतीये, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा भागीन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा भागीन अखंडितपणे सर्वस्वाचा त्याग तुझ्या समोर करेल. तू फक्त सामर्थ्यानं माझं ऐक, लवकर मला पाव. काय झालं आता, तो दम म्हणावाचा सासरा फारच त्रास देतो आई. तितकं असत्य आयुष्यात भरलंय. नामदेवराय सांगतात बघा, लटके झाले कटके तेथे काढल्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काढल्या एवढे राळे, उडत चिमणी सरत चाले तिथे वाटी एवढे डोळे, लटके झाले कटके तिथे काढल्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढल्या एवढे राळे. हे काय नामदेवरायांचे कूट अभंग आहे. हे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही. त्याला कुट म्हणायचं महाराज बरं का. कुट म्हणजे जरा खोडकर हो, शब्दांची फेरफार. लटके म्हणजे खोटे, लटक बोलू नकोस. लटक म्हणजे खोट, कटक म्हणजे कुटाणं. कुटाण्याला तुमच्यात काय म्हणतात? काही नाही, जे करायला नाही पाहिजे ते केलं म्हणजे कुटाणं. हा, कुटाणे केलं, लटके कुटाणे केले. काय केलं? अहो मी डोळ्यानं बघितलं, मुंगी उडत होती आणि उडता उडता चरत होती. खोटं बोलता का? आणि चिमणीचं डोळं वाटी इतकं होतं. कुणाचं? चिमणीचं. राळं फुगवलं आणि गाडग्या इतकं फुगलं. राळं हा एक कडधान्याचा प्रकार आहे. जरा जरा तांबड्या कलरचं असतं. फार फार फुगून फुगून फुगलं तर ज्वारीच्या दाण्या इतकं. ज्वारी माहित आहे? जोंधळ. हा, अवघड आहे फक्त होई नाही पटपट म्हणत जा म्हणजे मला पुढं जायला. तर ती ज्वारी किंवा ते जोंधळ किती केवढंच त्याला दाणा एवढं एवढंच. त्याच्या इतकंच राहिलं फार फार फुगलं तर फुगतं. त्याच्या पलीकडे फुगत नामदेवराय म्हणले मी फुगवलं ना गाडग्या इतकं फुगलं. फुगतंय फुगतंय मी बी बघितलंय. तुम्हाला सांगू का कसं फुगतंय? एखाद्याच्या घरी जावं महाराज, एखाद्याच्या घरी जावं. माणूस राजकारणी असावा. कसा असावा? राजकारणी असावा. त्याच्या सोप्यावर बसावं. कसं बसावं? सोप्यावर बसावं. ती असो फुगतोय दादा, ती आपलं काही ऐकतच नाही. तो तसंच सांगणार. मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, आपल्याशिवाय गावचं पान हालत नाही. साहेबाचं ना आपलं लय जमतं. ताटाला काट लावून बसतो आपण साहेबाच्या. आपली बायको फार मोठ्याची. एक काम कर, तू हाण मला, मारून घे मला महाराज. मला फार वाईट वाटतं. लोक मोठेपणा. अहो काही काही माणसं निम्म्या कीर्तनात येऊन म्हणतात त्या ताईला सांगा मी कोण आहे. अर्ध्या कीर्तनात येणार आणि अर्ध्या कीर्तनात त्याचा एखादा सेवक आपल्या कानात येऊन सांगणार हा असा असा आहे. नाही, अर्ध्या कीर्तनात त्या ताईला सांगा मी कोण आहे. माझं त्या दादाला उत्तर आहे, साहेब तुम्हाला जर सांगावं लागतंय तुम्ही कोण आहे तर तुम्ही एकदा नीट विचार करा तुम्ही कोण आहे. एकदा विचार. आमच्या कपाळाचा गंधन गळ्यातली तुळशीची माळ बघितली की लोक म्हणतात येडे पण वारकरी. येडे का वाईडा पण वारकरी म्हणतात ना दादा. म्हणजे आम्हाला बघून कळतं की आम्ही दैवाचे दास. अरे होई ना भिकारी पंढरीचा. आणि एवढं चैतन्य आहे दादा. असं काय करता? शास्त्र सांगतं
विपदो विपदो नेव संपदो च संपदा विपदा विसन्नं विष्णू संपन्नाय न स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जगता आली तो धनवान आहे. त्याला काय गरज आहे कोणाचं आठवायचे, कोणाच्या चरणावर मस्तक ठेवायचे. सगळं मिळतं दादा, सगळं मिळतं, फक्त सत्य स्वीकारलं पाहिजे. कुठे नम्रता ठेवायची, कुठं स्वाभिमान गाजवायचा कळलं, खरं खोटं कळलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन आहे देहूमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज मातीमध्ये मांडे घालून बसले. तुकोबांनी पायाखालचं भोंगडं काढावं, छत्रपतींना बसायला टाकावं, सांगावं राजा हिंदवी स्वराज्याचं धनी आहात, मातीत कशाला बसतायत. छत्रपतींनी सांगावं बुवा एवढं कळतं आम्हाला, जोपर्यंत आम्ही संतांच्या चरणाशी मस्तक ठेवून आहोत तोपर्यंत माती टिकवायचं बळ मनगटात आहे. ज्या दिवशी तुमच्या घोंगड्यावर आम्ही बसू, तुमची बराबरी करू, त्या दिवशी आमच्या सिंहासनावर भलता बसल्याशिवाय राहत नाहीये. कळतं आम्हाला कोणाच्या चरणावर मस्तक ठेवायचं आणि कोणाला चरणावर मस्तक ठेवायला लावायचं एवढी अक्कल होती. म्हणून हिंदवी स्वराज्य आम्ही संतांच्या पुढेच मोठेपणा करतो. ज्ञानोबांची भिंत चाललीच का, तुकोबांचा गाथा तरलाच का, वैकुंठ गमन झालंच का, रेड्यामुखी वेद बोललाच का. अरे येड्या, तुला का हे वाटतंय म्हणजेच तुझं पाप लय. काही माणसं म्हणतात निघाल तो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणतात गेलतो बसलो नाही. काही म्हणतात बसलो मधनच आलो पटलं नाही. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. चुका तुमच्या नाहीच आहे. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात तुमचं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच मायबाप तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला इथं बसू देत नाही, त्याला फार पुण्याच्या राशी लागतात. नामासी विनमुख तो नरपापिया हरिविन धावया न पावे कोणी, तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. माणसं सहज विचारतात ताई पाप 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 म्हणजे काय असतं. दादा विचार करा, स्वतःचं चांगलं कळत नाही त्याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं, आहे की नाही. तर कळत नाही असं बी नाही, सगळं कळतं तुम्हाला. कळत कसं नाही. एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणावं त्याला आळंदी पंढरपूरला, येईल का. सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी आळंदीला येईल का, का नाही येणार. कळतं त्याला महाराज आज नको, आज खाल्ले, उद्या जाऊ, उद्या पवित्र होतो तू. काय माणसं कळत नाही, सगळं कळतं बघा. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, सगळं कळतं. नाटकं करतं ते, त्याला माहीत आहे, याला वाटतंय की मला कळत नाही, ते जास्त करतं, अट्रॅक्ट करतं माणसाला. कळत नाही असं नाही, सगळं कळतंय. तुम्ही पिलेला माणूस कधी रस्त्याच्या मधोमध झोपताना बघितला, कुठं झोपतो तो, त्याला माहिती आहे. मध्ये झोपलो की कार्यक्रम खाल्लास, कडेला बसतो जरा ऍडव्हर्टाइजमेंट होती चालेल मला. सगळं कळतं, कळत कसं नाही. आता एक काम करा, कळत नाही पिलेला माणूस बायकोला रात्री मार मार मारतो, सकाळी तिलाच म्हणतो नव्हतं का मारायचं, पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही. आता एक काम करा, पिला ना टोपल्यावर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या त्याच्या, त्याला म्हणायचं काळे मनुके ताकद वाढती गोड लागतात का. खाईल का ग माय. अगं किती टाकलेली असू दे तेवढ्या भुंजीत म्हणी सगळं नाटकं करतंय ते, सगळं कळतं त्याला. आणि ते डोक्यातनं काढा, इंजेक्शन औषधाने कुठलंच व्यसन सुटत, मनावर ताबा असल्याशिवाय संताची संगत लागल्याशिवाय माणूस योग्य वळणावर येत. अशी जर इंजेक्शननं दारू सुटली असती तर या महाराष्ट्राच्या बायकांनी मंगळसूत्र इकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं. आई शपथ सांगते असं रातचं दिलं असतं की जनावरा गीत विचारांना होतं सहन करतात या बिचाऱ्या, व्यसनही करू काही नाही. बघा काही तुम्हाला खरं सांगू का, आखी माणसं काय घेऊन बसलात. जगातले 2 नंबरचे विद्वान द्रोणाचार्य. किती नंबरचे, 2 नंबर. एक विद्वान दशरथ राजा, त्रैलोक्यात 1 नंबरचे विद्वान दशरथ राजा, 2 नंबरचे विद्वान द्रोणाचार्य. विठावरचा मालक, विठेवरचा मालक, कृष्ण अवतारामध्ये ज्यांच्या चरणाला हात लावल्याशिवाय रथात बसत नव्हता, एवढा अधिकार ज्या माणसाचा, त्यांचा मुलगा संगतीनं वाया गेला, नाव त्याचं अश्वत्थामा. द्रोणाचार्याच्या मुलाचं नाव काय, अश्वत्थामा. संगत बघा, शकुनी मामा, जयद्रथ,
दुर्योधन, दुःशासन, महाराज इनमी तो नालायक ज्याला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली. दुःशासन द्रौपदीच्या केसाला धरून भरमंडपात ओढत आणलं. दुर्योधन कर्णाच्या मैत्रीचा गैरवापर केला. हे सगळं ज्या नालायकामुळे घडलं तो शकुनी मामा. जयद्रथ अभिमन्यू चक्रव्यूहात पडलेला असताना त्याच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेऊन त्याच्या मानेवर लाच घातली. अशा वेड्यांची संगत लागली. जगाचा मालक ज्यांना गुरु समजतो त्यांचा मुलगा सुद्धा वाया गेला. एखाद्या माळकऱ्याचा गेला. ह्याच्यात नवल संगत डोक्यात घ्या. म्हणून विनंती आहे, संगत चांगलीच असेल दादा. म्हणून तर तुकोबाराय म्हटले न लगे मुक्ती पण संत संग असू दे बाबा. संताच्या संगती मनोमार्ग नवडी म्हणतात. 11वा श्रीपती हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते. हे असत्य सासरे पाठीशी लागले की जीव गेल्याशिवाय. मग हे असत्य सासरे एकदा मरू दे आणि हे एकदा गेले की माझं आयुष्य सत्य झालं. मला एकदा कळलं की भजन खरंय. मग आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखली या भाग गेला. तुझं नाव घेतलं सदा नाम घोष करू हरिकथा तेने सुद्धा चित्ता. सुख लागतं कधी लागतं, खरं कळल्यावर लागतं. खरं कधी कळतं, योग्य संगत लागल्यावर कळतं. मग हा सासरा फार त्रास देत होता. हा सासरा गावी गेला, मारायचंय त्याला. आता नुसता सासरा मारून चालतोय का? फक्त सासराच त्रास देतो का? नाही. सासऱ्यापेक्षा विचित्र सासू. नाव काय बाई तिचं? वासना. काय नाव आहे सासूचं? वासना. जोपर्यंत नजर चांगली होत नाही किती बी देव कळला तरी मजा. किती बी डोळे उघडे ठेवा पण डोळ्यात जर नजरच पवित्र नसेल तर समदृष्टी घेता समान श्रीहरी शमदमावरी. आणि नजरच चांगली नाही काय करतं त्या देवाचं दादा? असं चौकात बसून इकून आली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ असं म्हटलं काय मजा दादा? नजर चांगली पाहिजे की नाही? अहो शाहिस्ताखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्ताखानाच्या बहिणीची पोरगी भीतीनं कुठेतरी लपली. शाहिस्ताखानाची बायको पळत आली. जहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग लड़की उठा ली. शाहिस्ताखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे. शिवा के मावले है वो. ऐसे उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो बेटी नहीं उठाएगी. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको शाहपना? तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूटी. तुमने नहीं सोचा वो औरत है उसका क्या कसूर? अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा बेगा. आज उंगलियों पर जान चलेगी कल गर्दन से जाऊंगा. ना अमृतवा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जबान देता हूँ, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्म जात नहीं देखते वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, शत्रु की भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो औरत जात की शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं त्याचे वारसदार आहेत आम्ही. आमच्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य, तेवढंच पावित्र्य हवं तर शिवभक्त आहेत आम्ही. आम्हाला देव समजून घ्यायचा असेल तर नजर पवित्र असणं फार गरजेचं आहे. आज जर शिवशाही असती ना तर जी परिस्थिती आज महाराष्ट्राची आहे ती नसते. आज जो शेतकरी मरतोय तो मेला नसता, जे बलात्कार होत आहेत ते झाले नसते, जो भ्रष्टाचार चाललाय तो झाला नसता. कधीतरी विचार करा. फक्त धर्म जातीसाठी नाही तर मॅनेजमेंटसाठी शिवरायांना डोक्यात घ्या. काय मॅनेजमेंट असावं? विकनेसला स्ट्रेंथ बनवायची ताकद त्या व्यक्तिमत्वामध्ये होती. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं फक्त 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर छत्रपतींनी विचार केला असता माझा बाप निजामांच्या हाताखाली गुलामगिरी करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभं करणार आहे? आत्मविश्वास आहे, सेल्फ कॉन्फिडन्स आहे. ही शेतकऱ्याची पोरं मुठभर मावळं हाताला धरली, त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. एक मावळा 10 जणांशी लढायला तयार झाला, जीव पणाला लावायला लागला, पण धर्म जपायला लागला, माती जपायला लागला, आई बहीण जपायला लागला. आणि हीच मुठभर मावळं घेऊन सत्ताधीश शत्रूच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास या हिंदवी स्वराज्याचा. मग आम्ही पोरांनी फक्त शिवजयंतीपुरते छत्रपती का लक्षात ठेवावे? नुसतं ओरडायचंच का रे दादा? शेतकऱ्यासाठी पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं खेड शिवापूरला. अशी 32 धरणं राजांनी स्वतः बांधली. कुठले इंजिनियर आणले? कुठल्या पुण्याला जाऊन कुठल्या डिग्री घेऊन त्यांनी इंजिनिअरिंग कंप्लीट केली? नाही, मॅनेजमेंट. महाराष्ट्रात वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. नोकरदार मंडळी, तुम्ही मंडळी इथं कमी आणि मुंबई पुण्याला जास्त असतात. स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी कष्ट करता, सगळं काही लोकांच्या हातामध्ये ठेवता. लक्षात ठेवा, आज जर तुम्ही कुणाच्या हाताखाली नोकरी करता आणि तुम्हाला महिन्याला 1 तारखेला पगार भेटत असेल तर ही कृपा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. त्यांच्यामुळे ही पगार तुम्हाला भेटते.
तर आजही देशमुखी पाटीलकी चालली असती. वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना कुठून आली? प्रत्येकाला प्रत्येकाच्या हक्काचं मिळावं. अरे किती डोकं म्हणावं. 7-12 ही पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. जमिनीचा 7-12 असतो हे तरी माहित आहे ना? हा, ते तरी महत्वाचं महाराज. तर ती 7-12 ही पद्धतच छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. आजकालची पिढी फार रील्सवर वगैरे आपल्या बापाचा 7-12 लय मोठा आहे वगैरे असं चालतं जरा. पुणे भागात वगैरे आहे की नाही, मुळशी पॅटर्न टाईप असं 7-12 लय मोठा आहे. पण त्यांनाही कोणीतरी जाऊन सांगा, जर महाराष्ट्राचा बाप छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते ना, तुमच्या ना त्यांच्या कोणाच्याच बापाचं नाव 7-12वर लागलं नसतं. हे डोक्यात ठेवा. ही कृपा छत्रपती शिवाजी महाराजांची. हे डोक्यात. फक्त जाती धर्मासाठी नका मान. काय केलं त्या माणसाने आपल्यासाठी? काय केलं आई बहिणींसाठी? 17 वर्षाचे होते शिवराय. पुण्याला शिक्षण पूर्ण करून परतले होते. मासाच्या डोळ्यात पाणी दिसलं आऊसाहेब जिजाऊंच्या. आई तुळजाभवानी समोर उभं होत्या, रडत होत्या डसा डसा. तुळजाभवानीला मानायच्या आई साहेब. आणि छत्रपतींनी विचारलं, आऊसाहेब तुमच्याकडे बघून धीर येतो आम्हाला, सामर्थ्य वाढतं आमचं. अहो तुमच्याकडे बघून जगतो आम्ही आणि जगायला शिकवतो आम्ही. तुमच्या डोळ्यात पाणी शोभत नाही. असं काय घडलं की आई भवानी सारख्या व्यक्तिमत्वाच्या डोळ्यात पाणी आलं? आऊसाहेबांनी डसा डसडत सांगितलं, राजा शेजारच्याच गावाचे पोरीचे मायबाप आले होते, पदर पसरून उभा होते. त्या पोरीनं मला विचारलं, आऊसाहेब 13-14 वर्षाची पोरगी होती, बांधावरनं बापाला भाकरी द्यायला चालली होती. रांजाचा पाटील नावाचा पाटील दिवसात ढवळ्या त्यानं पोरगी उचलली. सत्तेचा गैरवापर केला. अहो इज्जत तर घेतलीच, पण आबरूची माती करून जिवंत विहिरीत ढकलून दिलं. आता कोणाला कळू नये की मी पोरीची आबरू घेतली. आऊसाहेब अहो सत्य ओढून तरी किती सांगायचं. आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत राज्यात स्त्री सुरक्षित नाही तोपर्यंत राज्य कधीच प्रगतशील होऊ शकत नाही. आधी आई बहिणींची कदर करायला शिकवा. तुमच्याकडे न्यायाची अपेक्षा आहे म्हणून सांगते, फक्त विचार एवढंच करा, तुमच्या पोटची असती तर काय केलं असतं? आऊसाहेबांना सहन नाही झालं. कळताच छत्रपतींची तळपायाची आग मस्तकाला गेली. 17 वर्षाचे शिवराय मंत्रिमंडळ बोलवत नाहीयेत, कुणाचा विचार घेत नाहीयेत, कुणाला विचारपूस करत नाहीयेत की मी काय करू. पटकन सांगितलंय, अनाथराण्याच्या पाटलाला येत नाही राजा, उचलून आण. समोर उभा केला, दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा, मरू देऊ नका, जिवंत वेशेवर टांगा आणि पेटवा दौंडी. येणार जाणाऱ्याला सांगा, हे हिंदवी स्वराज्य आहे. इथल्या आई बहिणीवर जर वाईट नजर टाकली तर हा शिवबा त्या प्रत्येकाचा राजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. हे सांगण्यासाठी 2.5 महिने राजाचा पाटील वेशीवर टांगला होता. आज जर ही शाही असती, आजही पोरगी सुरक्षित असते. फक्त बोंबलू नका. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथे स्त्रीचा सन्मान तिथे भगवंताचा वास. बोलता फक्त, करत कोणीच नाही. ही देवी समजून घ्यायला घरातल्या आई बहिणींची पण कदर करायला शिका. आणि जसं स्वतःच्या बहिणीकडे कोणी बघितलं की राग येतो ना, तसं दुसऱ्याच्या बहिणीकडे बघताना आपण 100 वेळा विचार करा की ही कोणाची तरी बहीण आहे. तिलाही भाऊ असेल, नसेल कुणी तर पांडुरंग परमात्मा पाठीशी खंबीरपणे उभा असेल. ही खूप ताकद असते रे बाई, खूप ताकद असते. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे जमत नाही ना, ते तुमची बायको करते म्हणून तुमचा संसार कमी पैशात सुद्धा चांगला होतो. लय ताकद आहे. तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलंय. जगद्गुरु तुकोबाराय संप्रदाय 3 जगद्गुरु, कृष्णमवंदे जगद्गुरु, जगद्गुरु शंकराचार्य आणि प्रापंचिक व्यक्तिमत्व असणारं एकमेव जगद्गुरु तुकोबाराय. 2 बायका होत्या तुकोबांना. तुम्ही फार कान देऊन ऐकू नका, त्यांचं वेगळं तुमचं वेगळं. ते नंतर पुन्हा अजून 2 होत्या, तसं नाही ना. आपल्याला चांगलं येत नाही पण वाईट फार पटकन ऐकू येतो. ती कृष्णाला 16,108 होत्या. तुम्ही लग्न लावायला गेले तिथे, पण तुम्ही याच्या पाठीमागचा इतिहास पण काहीतरी विचार पण करत जा ना. देव कसा 16,000 हौशपोटी बायका करेल? 16,100 पोरी कंसाच्या कारावासात आहेत. क्षणी भगवंताकडे याचना केली, तेव्हा पोरी आहेत आम्ही, परपुरुषाच्या छायेत राहून आलो, समाज स्वीकारणार आहे का आम्हाला? 7व्या अवतारामध्ये सीता पत्नी होती तुमची, तरी लोक बोलायचे सोडले नाहीत. आम्ही तर साध्या गवळ्याच्या गवळणी आमच्या पावित्र्याची पावती जगाला कशी देत बसायची, पण लोक ऐकणार आहेत का? अरे बाईनं जगता आलं ना तर नजर वर करून स्वाभिमानानं जगावं. अरे कोणी बोलावं, बाईच्यात एवढी ताकद असावी, कलंकित आयुष्य जगण्यापेक्षा जीव पणाला लावावा ना आपला स्वाभिमान मिळवावा, एवढी ताकद बाईच असावी. आणि जगावं तर नीट जगावं देवा. असं जगण्यात काय मजा आहे? भगवंताने सांगावं, चूक नसताना शिक्षा मिळत असेल तर मी देऊ कसं?
देवाचा नियम आहे, मागे पुढे उभा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. माझा देव प्रत्येक नाकी सांभाळतो, पण भक्ताला उघडं पडू देत. माऊली म्हणतात, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू सदा रक्षदा. आपदी अमुते गुरुबंधू माय बाप कुठलाही देव होशील, पण रक्षण अवतार वेगळे घेशील. वामन होशील, नरसिंह होशील, कृष्ण होशील, राम होशील, शिव होशील, विठ्ठल होशील, ज्ञानोबा तुकोबा होशील, पण रक्षण अवतार तुझेच देवा. 22 अवतार वारकरी संप्रदायामध्ये मानले जातात आणि मानावे, हे लक्षात ठेवा. देवाचा अवतार वेगळा, देव वेगळा. देव निर्गुण निराकार आहे, देवाला कुठलं स्वरूप रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तू ही रघुराया, मैं गुलाम तेरा. हे लक्षात ठेवा. रूप नाहीये देवाला, देव तुम्ही म्हणाल तसा आहे. तुका म्हणे माये बापे अवघी देवाचीच रूप आहे, हे लक्षात ठेवा. मग काय, मग सामर्थ्याने सगळे रूप घेशील पण निवारशील. पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही जरा देवा तू शस्त्र उचलायचं नाही. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण कौरवाने मारला, देवाला सहन झालं नाही. तेव्हा सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्माने विचारलं, देव असणारे परमात्मा असून वचन मोडलंस? कृष्णाने सांगावं, पितामह स्वतःचं वचन मोडेल, पण डोळ्यात देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही, हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं. निर्वाणी गोविंद असे काहीच साकडे, हे काम आहे माझं. मग मी कसं तुम्हाला त्रास होऊ देईल? विचारलं तुम्हाला कोणी, कोण तुम्ही? ओरडून सांगा जगाला, भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आहे. प्रत्येक मुलीला स्वाभिमानानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं आणि माझ्या धर्माचं. त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. आम्ही परमात्मा मानतो त्याला. काय मन ताब्यात असावं काय? हां, त्यातल्या एकाही मुलीला कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे, नकडे कान्हो वाचे कोडे. तुका म्हणे नटधारी, भोग भोगोनी. हे लक्षात ठेवत जा. बोलताना कधी विचार करायचा, खरंच देख आजकाल काही बोलतोय कुणी पण, त्या रामाला सीता नाही कळले म्हणे, आम्ही काय कळणार आहे म्हणे. मग किती सांगू असं होतं माझं कधी कधी मला. का आपण डोकं घाणबिण ठेवतो का? हा, कोण म्हणलं तुम्हाला? तुम्ही तुमची ऐकायची पद्धत बघा ना. आणि ती परीट म्हणला म्हणे रामाला, आणि तुमची बायको रावणाजवळ होती म्हणे, इतके दिवस होती म्हणे, तुम्हीच राम आहे म्हणे, तुम्हीच न्याय केला पाहिजे, नाही तर काय जगात जगण्यात मजा आहे म्हणे. मग राम म्हणला म्हणे, एक काम कर आणि जा मग वनवासाला, आणि सीता गेली म्हणे. असं रामायण असू शकतं का? काहीतरी भावार्थ, काहीतरी उत्तरार्ध असेल की नाही त्याचा? का बरं सीताबाई वनवासाला गेल्या? खरंच प्रभू रामचंद्रांनी पाठवलं का त्याला? अग्नी परीक्षेमध्ये प्रभू रामचंद्राचा काही हात होता का? जर दाखवलं जातं ते खरं असतं. कोण म्हणलं तुम्हाला राधा आणि कृष्णाचं वय एक होतं? मग मालिकेमध्ये काही दाखवलं म्हणून काही बघायचं. राधा 22 वर्षाची होती त्यावेळेस श्रीकृष्ण 5 वर्षाचे होते. राधेला नवरा होता जेव्हा देव रांगत होता. रासलीलामध्ये शरीराचा काहीही संबंध, एखाद्या गाण्यात उगा रासलीलेचा वापर केला म्हणून काय तुम्ही समजत तशी रासलीला नाहीये ती. आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन म्हणजे रासलीला. शरीराचा तीळ मात्र संबंध नाहीच आहे याच्यात. खूप वेगळ्या. तुम्ही एकदा भागवत पुराणामध्ये ते रासलीलेचं प्रकरण ऐका. काही डोक्यात घालू नका रे बाबांनो. दशरथांचा मृत्यू झाला पुत्रवियोगाने. मरणाची 2 प्रकार, आपत्कालीन, नियतकालीन. नियतकालीन म्हणजे योग्य वयामध्ये गेलेलं मरण. आपत्कालीन ऍक्सिडेंट, आत्महत्या, निरोगी नसताना आलेलं मरण, ही आहे आपत्कालीन मरण. आता जे आपण मरतोय ती 90% आपत्कालीनच मरतोय. 10%च लोक नियतकालीन मरतायत. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, हे झालं नियतकालीन मरण. दशरथाचा मृत्यू आपत्कालीन होता, पुत्रवियोगाने गेले ते. आणि सगळ्यात पुण्यवान राजा होते, सगळ्यात विद्वान राजा होते. ब्रह्माला म्हणले, हे बघा जर माझं आयुष्य बाकी आहे तर माझ्या पोराला द्या. बापाचं पोराला मिळतं. रामांचं एवढं आयुष्य नव्हतं. जिथे राम वनवासाहून पाठीशी आले तिथंच त्यांचं आयुष्य संपलं होतं, पण त्या बापामुळे त्यांना मिळालं. आता हे कधीतरी तुम्ही तुळशी रामायणामध्ये नक्की ऐका. आता हे तुळशी रामायणामधला भाग आहे. सीतामाई आणि प्रभू रामचंद्र एकांतामध्ये बसलेले असताना प्रभू रामचंद्राने सीतामाईला सांगितलं, सीते बायकोपासून काही लपवायचं नाही, हा हिंदू धर्माचा नियम आहे. छोट्यातली छोटी गोष्ट, मोठ्यातली मोठी गोष्ट बायकोला कळतंय? कळतंय? कळतंय का? बायकोपासून काय लपवायचं? हा, डोक्यात ठेवी जरा.
ते असं असतंय महाराज बरं का. देवान नाही लपवलं तुम्ही कोण आहे. देवाला बी नसतं की लपलं झालं असतं की देवाला नाही लपलेलं. देव म्हणले कसं सांगू सीते तुला मी दिसलो नसतो आज जर माझ्या बापानं आयुष्य दिलं नसतं मला. शरीर रामाचं आहे, आत्मा दशरथांचा आहे. सीतामाई पटकन सिंहासनावर न उठल्या आणि पायाशी येऊन बसला. माफ करा प्रभू, जनक राजाची सत्वशील सीता आहे मी. एवढी वर्ष रावणाजवळ होते पण रावणाची सावली कधी पडू दिली नाही. माझा आणि तुमचा नियतकालीन संसार जर इथपर्यंतच होता तर इथपर्यंतच खरा. इथून पुढे मी तुमच्याशी संसार करणार नाही. असा संसार मला चालणार. माझ्या तत्वात बसत आत्मा सासऱ्याचा शरीर नवऱ्याचं असा अर्धवट संसार मला चालणार. सीतामाई स्वतः पोटात लेकरू असताना राजभोग सोडतात. लक्षात घ्या, एक स्त्री स्वतःच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या सत्वासाठी राजभोग सोडते, नवऱ्याचा सहवास सोडते, सगळ्या सुखसोयी सोडते. अशा देवीला सीतामाई म्हटलं जातं. आणि जो आडवत नाही, आपल्या बायकोला विनवत नाही, तिला सत्व सांभाळू देतो, अशा व्यक्तिमत्वाला पुरुषोत्तम म्हणलं जातं. हे रामायण. आणि अग्नी परीक्षा सीतामाईनं लोकाची तोंड बंद करायला दिली. यात रामाचा तीळ मात्र संबंध. प्रभू रामचंद्रांनी सीतामाईला अग्निपरीक्षा द्यायला लावली पण अडवलं नाही. कारण त्यांना माहीत होतं मी सांगून समाज ऐकणार, देवाचंही ऐकत नाही, त्याला लोक म्हणायचे. कळते ना. त्यामुळं आपलं ऐकतील अशी अपेक्षा करायची. त्यांनी स्वतःला सिद्ध करणं स्वाभिमानासाठी स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी योग्य समजलं. बायकांनो ते तुम्ही डोक्यात घ्या. कळतंय. स्वतः सत्य असले की जगाला तोंड द्यायची हिंमत, अग्निपरीक्षा द्यायची हिंमत. मग ती तुकोबाची पत्नी सुद्धा आवली. 2 बायका. लक्षात आहे ना. लक्षात आहे ना. पटपट बोलत जा. 2 बायका. पहिल्या बायकोचं नाव रखमाबाई, दुसऱ्या बायकोचं नाव जिजाबाई. त्यांचं टोपण नाव आवली. लय श्रीमंत घरची पोरगी. पुण्याचं सासर तुकोबारायांचं, गोळवे सावकाराची पोरगी तुकोबारायांची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती एकर.